राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याची आवक कशी होती, तसेच आज नगर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत नगर येथील नेप्ती मार्केटचे बाजारभाव, तसेच वांबोरी घोडेगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात नेप्ती मार्केटची परिस्थिती. नेप्ती मार्केटमध्ये आज कांद्याची आवक वाढलेली आहे. 1,25,921 गोण्यांची आवक आज नगर येथे आली होती. मित्रांनो, मागील बाजारी पाहिलं तर 88,000 गोण्यांची आवक ही नगर येथे होती. आज आवक वाढलेली आहे. यामध्ये उन्हाळी कांद्याची 63,522 गोण्यांची आवक होती. नंबर 1 प्रतीचे उन्हाळी कांदे 2,200 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत आज विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,400 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 700 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मध्यम प्रतीच्या उन्हाळी कांद्याचा भाव 1,750 रुपये क्विंटलला आज नगर येथे निघाला आहे. तर लाल कांद्याची आवक ही वाढलेली आहे. 62,399 गोण्यांची आवक आज झाली होती. नंबर 1 प्रतीचे लाल कांदे 2,600 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,400 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 600 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत. मित्रांनो, नगर येथे नवीन कांद्याचा मध्यम प्रतीचा दर 1,950 रुपये क्विंटलला आज निघालेला आहे. मित्रांनो, नगर येथे जास्तीत जास्त 42 कांदा गोण्यांना 3,900 रुपये क्विंटलला दर आज नवीन कांद्याला मिळाला आहे. नवीन कांद्याची आवक जर पाहिली तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये दुप्पट आवक आज नवीन कांद्याची नगर येथे आलेली होती. नगर येथे आज नवीन कांद्याचे भाव सुधारले नाही, पण 5-50 पैशांनी कमी आज नगर येथे नवीन कांद्याचे भाव हे झालेले आहेत. परंतु उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 ते 2.5 रुपयांची सुधारणा नगर येथे आज झालेली आहे. नगर येथून शेतकरी बांधवांसाठी सूचना आहे की शेतकरी बांधवांना विनंती आहे की गावरान कांद्याला ऊन व थंडीमुळे मोठे मोड येत आहेत. काजळी पकडणे याचे प्रमाण वाढलेले असून त्यामुळे कांद्याची पत्ती कमकुवत होऊन कांद्याची गुणवत्ता कमी झालेली आहे. अशा प्रकारचा माल जास्त प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीसाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. लाल कांदा चांगला वाळवून सुकवून व प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, ही बाजार समितीच्या वतीने विनंती शेतकरी मित्रांना करण्यात आलेली आहे. आता वांबोरी येथे आज आवक वाढलेली होती. 12,336 गोण्यांची आवक वांबोरी येथे होती. यामध्ये गावरान कांद्याची 6,074 गोण्याची होती. तर लाल कांद्याची 6,282 262 गोण्यांची आवक होती. आता मित्रांनो, या आवकेवरून आपल्या लक्षात येत असेल की नगरलाही जुन्या कांद्याच्या तुलनेत नवीन कांदे हे सेम आले होते आणि वांबोरीलाही तीच परिस्थिती आहे. उन्हाळी कांद्याचे भाव 1,200 रुपयापासून 3,100 रुपये क्विंटलपर्यंत आज वांबोरी येथे निघाले. जास्तीत जास्त 3,305 ते 3,400 रुपये क्विंटलपर्यंत 43 कांदा गोण्यांना वांबोरी येथे आज बाजारभाव निघाला. तर लाल कांद्याचे 1,000 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत आज वांबोरी येथे भाव निघाले. जास्तीत जास्त 41 कांदा गोण्यांना 4,000 रुपये क्विंटलला बाजारभाव वांबोरी येथे मिळालेला आहे. तर घोडेगाव येथील परिस्थिती आपण जर पाहिली तर घोडेगाव येथे आज 44,699 गोण्यांची आवक ही आलेली होती. 1 नंबर प्रतीचे उन्हाळी कांदे 2,600 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 2,400 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 1,800 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1,200 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड हलका डॅमेज माल 300 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. अपवादात्मक कांद्याचे भाव 2,800 ते 3,100 रुपये क्विंटलपर्यंत आज निघाले. आज घोडेगाव येथे नवीन कांद्याची आवक घोडेगाव येथे वाढलेली आहे. 11,594 गोण्यांची आवक घोडेगाव येथे होती. 400 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा घोडेगाव येथे विकला. सरासरी 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. घोडेगाव येथे उन्हाळी कांद्याचे भाव स्थिर पाहण्यास मिळाले. तर नवीन कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज घोडेगाव येथे दिसून आली. मित्रांनो, घोडेगाव येथे कांद्याची आवक कमी होती, त्यामुळे बाजारभाव नगर जिल्ह्यात आपण इतर ठिकाणचे पाहिले त्या तुलनेत बाजारभाव घोडेगाव येथे थोडे चांगले होते. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.